नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता नवरात्र, शारदीय नवरात्र जवळ येत आहे आणि आपण सर्व सुहागन स्त्रिया आपल्याला आपण देवीची ओटी भरायची असते. आपल्या घरात देवी कुलस्वामिनी देवी असते आणि घरातही ओटी भरायची असते आणि कोणी कोणी सुहागन स्त्रिया मंदिरातही जाऊन ओटी भरतात. तर आपण ओटी कशा प्रकारे भरावी, कशी भरावी आणि कोणत्या दिवशी भरावी ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. योग्य पद्धतीने जर ओटी भरली तर आपल्याला त्याचं योग्य फळ आणि चांगलं फळ प्राप्त होतं. त्यासाठी मी सांगणार आहे तुम्हाला ओटी कशी भरायची ते. चला तर मग आपण सुरुवात करूया. अ, आपण घरामध्ये अखंड दीप लावतो आणि 9 दिवसाचा उपवास धरतो. तर त्यासाठी आपल्याला कंपल्सरी आपल्या कुलस्वामिनी देवीची ओटी भरलीच पाहिजे. तर ती ओटी नवमीमध्ये 9मी दिवशी किंवा 8मी अष्टमी दिवशी तुम्ही भरायची आहे. तर कशी भरायची ते मी तुम्हाला सांगते आहे. पहिले आपल्याला साडी घ्यायची आहे. नवीन कोरी साडी घ्यायची आहे आणि त्या साडीवरती नवीन कोरा ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पहिलं त्याच्यावरती खायची पान ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि खोबऱ्याचं हे तुकडा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे तुम्ही 9 बांगड्या किंवा 12 बांगड्या असं तुम्ही देवीचा साज ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला जोडवी ठेवायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवीचा आता याच्यामध्ये सगळा आरसे आहेत, बांगड्या आहे, फणी आहे, काळे मणी आहेत. हा पण साज तुम्ही ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जोडवी ठेवल्यानंतर मंगळसूत्र ठेवायचं आहे. मंगळसूत्रानंतर तुम्हाला ही नथ ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे असं पैंजण ठेवायचं आहे. आता तुम्ही कसं ठेवता त्या पद्धतीने तरी चालेल. हां, असं हे पैंजण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पैंजणाच्या बाजूला हे क्लिप ठेवायची आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर हे ह्याच्यावरती खायच्या पानाच्या याच्यावरती तुम्हाला 11 रुपये ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे मेहंदीचा कोन ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर ठेवायची आहे. देवी नारळाची शेंडी देवीकडच्या बाजूला ठेवायची आहे आणि तुम्हाला देवीला 2 गजरे लावायचे आहेत. असे तुम्हाला 2 गजरे घालून घ्यायचे आहेत देवीला. एक मिनिट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला साडीला आणि ब्लाउज पीसला हळदी कुंकू लावायचं आहे. पहिलं हळद लावायची आहे, त्याच्यानंतर कुंकू लावायचं आहे
ब्लाउज पीसला पण हळद लावायची आहे, नंतर कुंकू लावायचं आहे. तसंच तुम्हाला नारळाला पण पहिलं हळद लावायची आहे. आता हे साक्षात देवीचं रूप मानलं जातं. आणि आता कुंकू लावायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वेळा तांदळाने देवीची ओटी भरायची आहे. आणि हे देवीची ओटी ओटी भरल्यानंतर 5 वेळा त्याच्यानंतर तुम्हाला देवीच्या बाजूला हळदी कुंकू आणि हळदीच्या अशा 2 डब्या किंवा पुड्या ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे आपली देवीची ओटी भरायची आहे. आणि तुम्ही जेवढं शृंगार सामुग्री जेवढी देवीला वाहेल, आपण देवीची पूजा करू, भक्ती करू. सप्तशती दुर्गा शक्तीचे पाठ जे करतात, मी करते, जे जे करतात त्यांनी करावे. आणि अशा पद्धतीने देवीचे जे 9 दिवसात उपवास करतात त्यांनी बी 9 दिवसाचा उपवास करावा. आणि 9 दिवस उपवासामध्ये आपण सर्व स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की 9 दिवसात आपण कुठल्याही प्रकारची, कुठल्याही लेडीजची किंवा कोणाचीही बुराई करायची नाही. कुठल्याही लेडीजच्या रूपात साक्षात नवदुर्गा असते. म्हणून आपण केलेलं सगळे पूजा पाठ फळ सगळं व्यर्थ जातं. 9 दिवस फक्त आपण देवीची भक्ती, देवीचं नामस्मरण, चांगलं बोलणं, चांगलं वागणं हेच केलं पाहिजे. तर आपल्याला त्या भक्तीचं फळ मिळणार आहे. नाही तर तुम्ही 9 दिवस उपवास करून सुद्धा काही फायदा मिळणार नाही. चला तर मी जे सांगितलेलं तुम्हाला योग्य वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि चला पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन. चला बाय. त्यात मेहंदीचा कोन काढा ठेवून असा दिसत